जय जगदंब नमो आदेश. मी तनुताई पुणेकर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करते. सहर्ष स्वागत व सर्वांचे हार्दिक अभिनंदन सुद्धा. अभिनंदनासहित सर्वांनी लाईक करा, सबस्क्राईब करा, त्याचबरोबर माझ्या चॅनलची घंटा वाजवायला सुद्धा विसरू नका. हे वारंवार मी सांगत असते, पण बरेचसे लोक आपल्या चॅनलचे व्हिडिओ पाहतात. व्हिडिओ पाहून झाल्यानंतर काही प्रमाणामध्ये लाईक करतात पण सबस्क्राईब करत नाहीत. तर अशा सर्व भक्तांसाठी व सर्व माझ्या हितचिंतकांसाठी मी अशी प्रार्थना करते की माझ्या चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करण्याची थोडीफार कष्ट घ्यावे, जेणेकरून तुमचा एक सबस्क्राईब आमच्यासाठी लाख मोलाचं ठरेल. आज पुन्हा आपण गाडीमध्ये व्हिडिओ करत आहोत. तर गाडीमध्ये व्हिडिओ करण्याचा मुद्दाही तोच पद्धतीचा आहे. अक्षी कामाच्या गडबड लागत राहिल्या, व्हिडिओ करायला वेळ पुरेसा मिळाला नाही. त्याच्यामुळे म्हटलं की आज जर आपण जेजुरीलाच चाललो आहोत तर जेजुरीला जाता जाता आज हा व्हिडिओ सुद्धा करावा. 2-3 दिवसापासून बरेचसे इंस्टाग्राम, यूट्यूब, त्याचबरोबर माझे बरेचसे ग्रुप मला मेसेज येत होते की 17 तारीख म्हणजे 17 फेब्रुवारी वार मंगळवार या दिवशी अमावस्या व अमावस्यासहित ग्रहण आहे. तर ग्रहण आम्ही पाळावे का व ग्रहणाचा सूतक काळ आम्हाला लागेल का, किंवा हे ग्रहण जरी भारतात दिसणार नसेल तरी याचा सूतक काळ आम्ही पाळावा का, किंवा या काळामध्ये साधना, जप, तप या गोष्टी कराव्यात का. महत्वाचा मुद्दा म्हणजे असा, जप, तप, साधना या माणसाने फक्त ग्रहण किंवा सूतक काळ याच दिवशी करावा असा काही नियम नाही, किंवा ग्रहणामध्येच साधना पूर्ण कराव्या, इतर दिवशी काही करू नये, तर असं नाही. ज्या वेळेस तुम्हाला साधना करूशी वाटत आहात तर तुम्ही रोजच्या रोज जरी साधना केल्यात तरी अतिउत्तम. ग्रहणाच्या दिवशी करायच्या आणि तेवढ्या पुरतच राहायचं तर असं नाही. तुम्हाला जर रोज करायचे असेल तर रोज तुम्ही साधना करू शकता. त्याचबरोबर हे ग्रहण भारतामध्ये जर दिसणार नाही तर या भारतामध्ये दिसणार नाही तर मग याचा सूतक काळ पाळावा का. तर सर्वप्रथम सूर्य आणि चंद्र हे भारतामध्ये वेगळे आणि बाकी देशामध्ये वेगळे असे नाही. सूर्य चंद्र हा एकच आहे. एका जागी जरी तो दिसत असला आणि एका जागी जरी अंधकार असला तरी तो पुन्हा त्या अंधकाराला प्रज्वलित करण्यासाठी पुन्हा फिरतच असतो. म्हणून सूर्य एकच आहे, चंद्रही एकच आहे. जरी आपल्या भारतामध्ये हे जरी दिसणार नसेल किंवा हा ग्रहण आपल्या भारतामध्ये दिसत नसेल तरी याचे नियम, याचे असणारे सूतक, याचे असणारे वेद हे सूक्ष्म प्रमाणात पाळण्याची गरज आहे. अक्षय मी म्हणत नाही की पूर्णत्व ह्या वेळेमध्ये खडतर तपस्या केली पाहिजे किंवा ह्या सूतक काळामध्ये साधनेला आवर्जून बसलं पाहिजे, पण या काळामध्ये गर्भवती स्त्री असो किंवा आजारी महिला असो किंवा वृद्ध व्यक्ती असो किंवा एखादा व्यक्ती बऱ्याच वर्षापासून आजारपणामध्ये पीडित असेल, अशा लोकांनी जेमतेम ह्याचा सूतक काळ जरी पाळला तरी अतिउत्तम राहील. मग आता अशा लोकांनी काय पाळावं? गर्भवती स्त्रियांनी साधना, जप, तप, ध्यान, धारणा, त्याचबरोबर भगवद्गीता, त्याचबरोबर तुम्हाला जमत असेल तर दुर्गा सप्तशती पारायण, असे जरी पारायण तुम्ही जर केले तर त्याचा तुम्हाला अधिक चांगला फायदा होऊ शकतो. हे गर्भवती स्त्रीसाठी झालं. आता आजारी व्यक्तींनी काय करावं हे समजून घ्या. आता आजारी व्यक्ती असेल, हा बऱ्याच वर्षापासून आजारी असेल, अशा लोकांनी आहारामध्ये फळाहार किंवा आहारामध्ये एखादा पौष्टिक आहार खावा. त्याचबरोबर या काळामध्ये मांसाहार भोजन करणं टाळावं, बाकी काही नाही. त्याचबरोबर या काळामध्ये जी काही लोक दीक्षित आहे म्हणजे गुरुदीक्षा प्राप्त केलेली आहे, ज्या लोकांनी ज्ञानमार्ग घेतलेला आहे, अशा लोकांनी सूतक काळ पाळावा का. जेमतेम जरी सूतक काळ पाळता आला नाही तर तेवढ्या कालावधीपासून, म्हणजे कालावधी कोणता, 3:30 ते संध्याकाळी 7:30, मी ठोकर टाइम सांगितला, दुपारी 3:30 ते संध्याकाळी 7:30 या काळापर्यंत देवीची ध्यानधारणा, जप, त्याचबरोबर देवी देवतेंचे तुम्ही अभिषेक किंवा रुक्मिणी स्वयंवराचं पठण, ज्या पुरुषांचं लग्न होत नाही किंवा स्त्रीचं लग्न होत नाही अशा लोकांनी रुक्मिणी स्वयंवर पठण, भगवद्गीता पारायण, अशा जर गोष्टी केल्या तर त्यातून तुम्हाला त्याचा चांगल्यात चांगला फायदा होऊ शकतो. त्याचबरोबर कुंजिका स्तोत्र, अर्गला स्तोत्र, श्रीसूक्त याचं पठण अधिक चांगलं महत्वशीर राहील. मग अशा लोकांनी हे साधना, ध्यान, धारणा या मार्ग जरी केलं तर अतिउत्तम ठरेल. त्याचबरोबर या ग्रहण काळामध्ये कुठल्या गोष्टीचा त्रास होऊ शकतो का, तर असा ग्रहणामध्ये कुठलाही त्रास कोणालाही होणार नाही किंवा कोणाला अशुभ कोणाला शुभ असं नाही. शेवटी
भगवंतानी आणि भगवतीने आपल्याला जो काही जन्म दिलेला आहे, या जन्मामध्ये आपल्याला कर्मही दिलेलं आहे. कर्मानुसार प्रत्येकाला फळ प्राप्त होत असतं. म्हणून या ग्रहणामध्ये याला शुभ असेल, याला अशुभ असेल, अशा गोष्टी किंवा अशा गोष्टी मनावरती घेण्याची गरज नाही. कर्म करावे, चांगले कर्म करावे, जेणेकरून त्याचे फळही चांगलंच मिळेल. म्हणून या काळामध्ये अशा गोष्टी होतील, तशा गोष्टी होतील, असं कुठेही पाळायची गरज नाही. आता छोट्या छोट्या गोष्टीतून आणि छोट्या छोट्या शब्दातून जर एखादी टिपच द्यायची जर झाली, तर या ग्रहणामध्ये ज्या भक्तांना शक्य असेल किंवा ज्या भक्तांना ते जमत असेल, तर अशा भक्तांनी या ग्रहण काळामध्ये गुरुमंत्राचं स्मरण करणे किंवा गुरुमंत्राचं नामजप करणे अतिउत्तम आहे. आता एखाद्या भक्ताकडे गुरुमंत्र नसेल, कानमंत्र नसेल, अशा लोकांनी जय जगदंब किंवा ओम नमः शिवाय किंवा ओम गणपतये नमः म्हणजे गणपतीचा एक बीजाक्षरी नामाचा जप सुद्धा तुम्ही करू शकता. ओम गणपतये नमः या मंत्राची साधना तुम्ही करू शकता. अशाच पद्धतीने तुम्ही छोट्या मोठ्या भक्तिभावनेने साधना, त्याच सुक्त पठण जर केलं, तर या ग्रहणाचा तुमच्यावरती किंवा तुमच्या कुटुंबावरती किंवा तुमच्या कुटुंबामध्ये असणाऱ्या कुठल्याही व्यक्तीवरती कोणताही वाईट परिणाम होणार नाही. त्याचबरोबर आता आपल्या बऱ्याचशा आजूबाजूला जी काही लोक राहतात, त्यांच्यामध्ये जर कोणी स्त्री असेल, मासिक पाळी आलेली स्त्री असेल किंवा गर्भवती स्त्री असेल, अशा लोकांना तुम्ही ह्या गोष्टी समजावून सांगाव्यात. त्याचबरोबर त्यांना तुम्ही ह्या साधनेमध्ये कुठेतरी आणावे, जेणेकरून त्यांना कुठल्याही ह्या गोष्टीचा त्रास होणार नाही. अशाच बरोबर सर्वांनी लाईक करावे, सबस्क्राईब करावे, माझ्या चॅनलची घंटाही वाजवावी. आणि ज्या भक्तांना आपल्या गादीवरती यायचं असेल, म्हणजे रविवारचा वार असतो, या रविवारच्या वारी जर गादीवरती यायचं असेल, तर आपला खाली दिलेला नंबर आहे, या नंबरवरती कॉल करावा. नंबर आहे आपला 9322 16 16 99 9322161699. या नंबरवरती कॉल करून तुमची नाव नोंदणी करावी. नाव नोंदणी करून रविवारच्या दिवशी तुम्ही गादीवर येऊ शकता. बऱ्याचदा असं होतंय की बरेचसे लोकांना नाव नोंदणी करताना डायरेक्ट रविवारी सकाळी कॉल करतात, ताई आज आम्हाला यायचं आहे, येऊ का? तर रविवारी सकाळी नाव नोंदणी करण्यापेक्षा जर तुम्ही 2 ते 4 दिवस 8 दिवस आधी जर नाव नोंदणी करताल तर अतिउत्तम ठरेल, जेणेकरून आयत्या वेळेला जास्त गर्दी होणार नाही व पुरेशी लोक आम्ही घेऊ शकतो. म्हणून थोडक्या लोकांनी अगोदर बुकिंग करा, म्हणजे जेणेकरून आम्हालाही त्यांच्या बुकिंग प्राप्त होतील आणि तुम्ही आमच्यापर्यंत सहज पोहोचू शकता. तर सर्वांना जय जगदंब, नमो आदेश. सर्वांनी असंच आम्हाला सहकार्य करा, लाईक करा, सबस्क्राईब करा व तुमची अशीच साथ आमच्यावरती राहू द्या, ही मी जगदंबेकडे प्रार्थना करते. आणि आता आपणच समोरच मार्तंड मल्हार म्हणजे जेजुरी गडाच्या जवळच आलेलो आहोत. तर पुढे गेल्यानंतर जेजुरीच्या पायऱ्यांच्या पासून ते वरती मंदिराच्या कळसापर्यंत छोटंसं एक झलक पाहणार आहोत. चला तर मग. जय मल्हार.